नमस्कार. मोहनावती विचारधांच्या सर्व प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना नमस्कार. मी डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्याशी कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि याबद्दल थोडंसं आपण आता आज काही बोलणार आहोत. अनेक सामान्य गोष्टी आहेत, अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याबद्दल एक मिनिट. आज 11 एप्रिल आज खरोखर सर्व महाराष्ट्रातल्या लोकांच्या दृष्टीने आणि या कोरोनाच्या साथीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा दिवस आहे. याचं कारण असं की आज या कोरोनाच्या साथीमध्ये लॉकडाऊन करायचे का याबद्दलचा निर्णय आज माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ घेणार आहेत. परंतु ही वेळ का आली, आत्ताची परिस्थिती नक्की काय आहे, ही का झाली, याबद्दल आपण थोडं बोलूया. तुम्हाला माहितीच आहे की आत्ताची जी काही कोरोनाची परिस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये रोज साधारणतः गेले आठवडाभर 55,000 ते 60,000 या संख्येने नवीन रुग्ण दाखल होत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये जे रुग्ण दाखल होत आहेत, ज्यांना काही वैद्यकीय उपचारांची गरज आहे, त्यासाठी हॉस्पिटल्समध्ये बेड्स शिल्लक नाहीत. जिथं बेड्स आहेत, ऑक्सिजन बेड्स नाही आहेत. अनेकांना व्हेंटिलेटरची किंवा ICUची गरज आहे, ते तर गेल्या कित्येक दिवस 2-3 आठवड्यापासूनच शिल्लक नाही आहेत. आज लोकांना खूप मोठ्या प्रमाणात आपल्या जीवाला धोका निर्माण झाला आहे अशी जाणीव होती आहे. ही जी आत्ताची परिस्थिती आहे, ही का उद्भवली? साधारणतः फेब्रुवारीच्या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये 2,000पर्यंत रुग्ण दाखल होत होते आणि ह्या 2,000चे रुग्ण हे आता 55 ते 60,000पर्यंत गेलेत. आणि हे जे वेगाने रुग्ण वाढत गेले, याला आपण दुसरी लाट म्हणलं. आता ही दुसरी लाट म्हणजे त्याच्या आधी पहिली लाटही होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 9 मार्च 2020ला महाराष्ट्रातला पहिला रुग्ण, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा पुण्यामध्ये निघाला आणि त्यानंतर ठिकठिकाणी मुंबईमध्ये, नागपूरमध्ये अनेक ठिकाणी रुग्णांची संख्या वाढू लागली. मार्चमध्ये सुरू झालेली ही रुग्णांची वाढ हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढत गेली. त्यामुळं 25 मार्चला भारत सरकारने, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळं काहीशी परिस्थिती नियंत्रणात राहिली आणि 23 सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये 18,000च्या आसपास रुग्ण दाखल झाले होते. त्या दरम्यान जास्तीत जास्त रुग्णसंख्या ही 23,000पर्यंत गेली. म्हणजे मार्चमध्ये सुरू झालेली ही रुग्णांची वाढ 23 सप्टेंबर 2020पर्यंत 6 महिन्यात हळूहळू वाढत गेली. त्यानंतर ती कमी होत 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 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या अखेर 23,000पासून ती हळूहळू 2,000, 1,800 इथपर्यंत आली. म्हणजे रुग्ण वाढत गेले, वर गेले आणि पुन्हा ती रुग्णसंख्या खाली आली. हा जो आलेख आहे, हा आलेख एखाद्या लाटेसारखा दिसतो, म्हणून त्याला म्हणतात पहिली लाट. ही लाट ओसरत गेली. ऑक्टोबरपासून हळूहळू रुग्णसंख्या कमी होत गेली, पण ती कधी शून्यावर आलीच नाही. त्यावेळेलाच जाणीव होत होती की आता यापुढं दुसरी लाट येईल. कारण याचे जे प्रतिबंधक उपाय होते ते लोकांनी पाळणं बंद केलं. मार्चमध्ये 25 मार्चला सुरू झालेला लॉकडाऊन हळूहळू कमी होत होत मे अखेरीस शेवटी सरकारने असं जाहीर केलं की आपण हळूहळू अनलॉक करूया. म्हणून काही गोष्टी सुरू केल्या. जे परगावी लोक होते त्यांना जाण्याला परवानगी दिली, काही दुकानं उघडली, काही व्यवहार चालू झाले आणि असं करता करता हे अनलॉक अशा पद्धतीने होत गेलं की लोकांना वाटलं आता कोरोना संपला. कारण या अनलॉक होत होत असतानाच रुग्णसंख्या कमी होत जात होती आणि त्यावेळेला जे प्रतिबंधक उपाय आहेत
तेच आहेत की मास्क वापरणं, गर्दी न करणं, दुसऱ्याच्या जवळ जाऊन किंवा एकमेकांमध्ये 6 फुटाचं अंतर ठेवणं आणि प्रत्येक वेळेला नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ साबणाने किंवा सॅनिटायझरने धुणं. हे उपाय लोक विसरले आणि पुन्हा एकदा जानेवारी अखेरनंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वेगाने वाढत गेली आणि ही इतकी प्रचंड वेगाने वाढायला सुरुवात झाली की त्याला आपण दुसरी लाट म्हणायला लागलो. ही दुसरी लाट आली त्यावेळेला काही गोष्टी लक्षात आल्या. ते म्हणजे या लाटेमध्ये जे रुग्णांची संख्या होती ती तर वेगाने वाढतच होती. 2000 पासून मागच्या वेळेचा पहिल्या लाटेमधला जो उच्चांक 23,000चा होता तो केवळ 1.5 महिन्यातच पार पडला. पहिल्या लाटेमध्ये 6 महिने लागले जो आकडा गाठायला, ते केवळ 1.5 महिन्यात 6 आठवड्यातच तो पार पडला. दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या लाटेमध्ये साधारणतः 60च्या पुढचे वृद्ध आणि ज्यांना काही सहव्याधी आहेत, म्हणजे ज्यांना मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, यकृताचे विकार, कॅन्सर असे आजार आहेत, अशा लोकांनाच जास्ती त्रास होत होता, जास्ती गंभीर त्रास होत होता आणि मृतांच्या संख्येमध्ये त्यांचीच संख्या जास्त होती. परंतु ही दुसरी लाट जी सुरू झाली यामध्ये आश्चर्यकारकरित्या 25 ते 45 किंवा अगदी 20 ते 45 या वयोगटातले लोक होते. हे लोक बाधित होत होते. म्हणजे वेग वाढला, रुग्णांचा गट बदलला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दुसऱ्या लाटेत लक्षणंही बदलली. पहिल्या लाटेमध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, ताप, सर्दी, खोकला, दम लागणं अशा प्रकारचे आजार होते. काहींना थोडासा नाकाला वास कमी येणं, तोंडाची चव जाणं असे प्रकार होते. परंतु ह्या दुसऱ्या लाटेमध्ये जे रुग्ण दाखल व्हायला लागले त्यांच्यामध्ये 90% लोकांना कुठली लक्षणं नव्हती, हेही विशेष. आणि ज्यांना लक्षणं होती त्यामध्ये ती अशी लक्षणं होती की त्यांचं त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायचं. म्हणजे सर्वात महत्त्वाचे, ताप यायचा पण तो 2-3 दिवसात आपोआप निघून जायचा किंवा साधी तापाची औषधं घेतली तरी निघून जायचा, पण तो माणूस पॉझिटिव्ह असायचा. दुसरं म्हणजे इतका थकवा यायचा, बाकी काही लक्षण नाही, प्रचंड थकवा येणं, अंग दुखणं, हातपाय दुखणं अशा प्रकारचा त्रास होतो. अजून एक लक्षण म्हणजे की जे आधीच्या लाटेमध्ये नव्हतं ते म्हणजे डोळे लाल होणं. डोळे येतात अनेकदा उन्हाळ्यात, डोळे तळावतात, त्याला सोर आईज किंवा कंजंक्टिव्हायटिस म्हणतात. अशा प्रकारचे रुग्ण जास्ती आता दिसायला लागले. अंगावर रॅश येणं, नुसती पुरळ येणं, बाकी इतर कुठलंही लक्षण नाही, असेही काही लोक दिसायला लागले. त्यानंतर या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला एक असं लक्षात आलं की या आजारांमध्ये हे रुग्ण जे आहेत हे 20 ते 45 वयोगटातले आहेत आणि त्यांना या पद्धतीची लक्षणं होती. आणि यावेळेला 90% रुग्ण हे कुठलीही लक्षणं नसलेले असे असल्यामुळं साहजिकच त्यांनी चाचणी करून घेणं हे टाळलं. कारण मला काही होत नाही, मी कशाला चाचणी करायची, मी कशाला टेस्ट करायची. त्यामुळं अनेक हे जे 20 ते 45 वयोगटातले लोक होते यांनी चाचण्या केल्या नाहीत. साहजिक आहे, त्यांची त्यात काही चूक नव्हती. पण हा जो वयोगट आहे, हा वयोगट आपला अर्निंग पॉप्युलेशन म्हणजे कमावता गट आहे. हा वयोगट जो आहे, हे लोक आपल्या कामासाठी, आपल्या उद्योगधंद्यासाठी, नोकरीसाठी, इतर व्यवसायासाठी रोज बाहेर जाणारे लोक आहेत. हेच लोक लोकलमधून प्रवास करत होते, बसेसमधून प्रवास करत होते, या गावातून त्या गावात जात होते आणि त्याबरोबरच ते पॉझिटिव्ह असल्यामुळं सगळीकडं आपल्या आजार हा पसरत होते. हा आजार पसरवताना त्यांनाही माहीत नव्हतं, कारण त्यांचं टेस्टिंग न झाल्यामुळं ते पॉझिटिव्ह होते, पण त्यांना माहीत नव्हतं. याला कॅरियर म्हणतात. हे वाहक होते. त्यामुळे त्यांच्याकडून बाहेर सर्वत्र गर्दीमध्ये, इतर सभा संमेलनामध्ये, लग्न समारंभामध्ये लोकांमध्ये हा आजार वेगाने पसरत गेला. आणि मग त्यानंतर हेच लोक ज्यावेळेला घरी यायचे त्यावेळेला घरातल्या सगळ्या लोकांना बाधा व्हायची. त्यामध्ये मग काही वृद्ध असायचे, अगदी लहान मुलंही असायची. आणि त्यामुळं या दुसऱ्या लाटेमध्ये असं लक्षात आलं की अगदी 5-6 जणांचं कुटुंब असो किंवा 10 जणांचं कुटुंब असो,
काही ठिकाणी तर 20-20 जणांची जी एकत्र कुटुंब होती हे सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह निघायला लागले. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातली रुग्णसंख्या खूप वेगाने वाढायला लागली. आता ही रुग्णांची वाढ वेगाने झाली, रुग्णांचा वर्ग बदलला, लक्षणं बदलली, हे सगळं एका विशिष्ट दिशेने आपल्याला काही गोष्टी सांगत होतं. त्याचा अर्थ वेगळा लागत होता. याचा अर्थ असा होत होता की आपला आधीचा जो विषाणू होता, जो पहिल्या लाटेमध्ये होता, त्याच्यामध्ये बदल घडलाय. त्याच्यामुळं फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच आम्ही काही डॉक्टरांनी किंवा काही इतरही काही शास्त्रज्ञांनी असं सांगितलं की हा विषाणू जो आहे याच्यामध्ये बदल घडलाय, याच्या अंतर्गत रचनेमध्ये बदल घडलाय. कुठलाही विषाणू जो असतो, ज्या तो वेगाने सगळीकडे वाढत असतो, त्यावेळेला त्याची अंतर्गत रचना बदलते. म्हणजे या विषाणूची रचना जी असते त्याच्यामध्ये RNA DNA असे प्रकार असतात. आता हा कोरोनाचा विषाणू हा RNA व्हायरस आहे. त्याच्यामध्ये ठराविक प्रकारचे RNA म्हणजे त्याचे मूल घटक हे एका क्रमाने लावलेले असतात आणि हा क्रम मध्येच बदलतो. म्हणजे समजा 2 नंबरचा एखादा RNA आहे, तो बदलला, त्याच्या जागी दुसरा आला. 8 नंबरचा आहे, त्याच्या जागी बदलला, दुसरा आला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की क्रिकेटचा खेळ असतो, त्याच्यामध्ये 1 नंबरपासून 11 नंबरपर्यंत नंबर दिलेले असतात. मध्येच कॅप्टन काय करतो की एखाद्याला 8 नंबरवर खेळायला 3 नंबरवर पाठवतो. हा जो बदल होतो, अशाच प्रकारचा बदल या विषाणूमध्ये झाला आणि त्यांचे सिक्वेन्स बदलले की त्याला म्हणतात म्युटेशन किंवा व्हेरिएशन. हे असे व्हेरियंट महाराष्ट्रात असावे असं सगळ्यांना जाणीव व्हायला लागली. त्या दृष्टीने प्रयत्नही केले गेले, सांगितलं गेलं, परंतु सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना हे कल्पना नव्हती की या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात असं वाढले असतील विषाणू किंवा या पद्धतीने उत्परिवर्तित झालेले म्युटेशन झालेले विषाणू असतील. याच सुमारास थोडं आधी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये इंग्लंडमध्ये, ब्रिटनमध्ये, साऊथ आफ्रिकेत आणि ब्राझीलमध्ये अशाच प्रकारचे म्युटेशन झालेले विषाणू खूप मोठ्या स्वरूपात लक्षात आले. ब्रिटनमध्ये एका विशिष्ट भागामध्ये आपल्या महाराष्ट्रात जसं फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढली, तशी ब्रिटनमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ज्यावेळेला वाढली, त्यावेळेला त्यांनी ताबडतोब तिथल्या त्या रुग्णांचे जे पॉझिटिव्ह रुग्ण होते त्यांची सॅम्पल्स घेतली आणि ती तपासली. त्यांचा जो क्रम होता RNAचा तो तपासला. या RNAचा क्रम तपासण्याच्या पद्धतीला जिनोम सिक्वेन्सिंग म्हणतात. जिनोम म्हणजे ते RNA. तर त्यांचं जे सिक्वेन्सिंग म्हणजे त्यांचा क्रम बघून घेतला आणि आधीपेक्षा बदलला आहे हे असं लक्षात आलं त्यांच्या. आणि त्यामुळे त्यांनी कडक लॉकडाऊन केला ब्रिटनमध्ये, अनेक युरोपीय देशांमध्ये. आणि त्यानंतर भारतामध्ये सुद्धा हे विषाणू आले. भारतामध्ये सुद्धा ह्या विषाणूंचा शोध घेतला गेला. अमरावतीमध्ये हे बदललेले विषाणू ब्रिटनमधून आलेले सापडले. ब्राझीलमधले काही सापडले, साऊथ आफ्रिकेमधले, महाराष्ट्रात काही सापडले. परंतु तरीही आत्ता या फेब्रुवारीपासूनच्या गेल्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये भारतामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या वाढत होती आणि केरळमध्ये थोडीफार वाढत होती. हे असं का? याचा अर्थ हे सगळं एका दिशेलाच पॉईंट होत होतं, ते म्हणजे महाराष्ट्रातच तयार झालेला एक नवा विषाणू आहे असं त्याच्यातून दिसत होतं. अखेर फेब्रुवारीपासून हा अनुभव आपण घेत होतो. थोडा उशीर झाला, पण 25 मार्चला केंद्र सरकारने हे सांगितलं की हा महाराष्ट्रामध्ये 2 नवे म्युटंट आहेत, 2 नवे विषाणू ज्यांच्यामध्ये बदल झालेला आहे, उत्परिवर्तित असे 2 विषाणू आलेले आहेत. आणि त्यामध्ये केवळ एकाच ठिकाणी नव्हे तर 2 ठिकाणी त्यांचं म्युटेशन झालेलं आहे. आणि त्यामुळं हा विषाणू अतिशय वेगाने वाढतोय. हा विषाणू ठराविक वर्गाला बाधित करतोय. त्याचप्रमाणे त्याची लक्षणंही बदलली आहेत. हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच्यासाठी प्रतिबंधक उपाय काय होता? केंद्र सरकारने, राज्य सरकारने असं ठरवलं की हा जो विषाणू आहे याच्यामध्ये एक रुग्ण जर सापडला तर त्याच्यामागं 20 जणांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करायला पाहिजे. ज्यावेळेला केंद्र सरकारचे आपले जे आरोग्य सचिव आहेत केंद्रीय, राजेश भूषणजी, त्यांनी सांगितलं एका रुग्णामागं 30 जणांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करा. परंतु दुर्दैवाने आपल्या सरकारकडं, प्रत्येक नगरपालिकेकडं, महानगरपालिकेकडं किंवा जिल्हा परिषदेकडं या पद्धतीचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणारे लोक नाही आहेत.
त्याच्यामुळं आज जर आपण पाहिलं तर रुग्णसंख्या 50-55 हजारांनी वाढते, परंतु साधारणतः 4 ते 5 एका रुग्णामागं टेस्टिंग होतं. याचाच अर्थ अजूनही 15 जणं म्हणजे 20 जणं जर पॉझिटिव्ह निघत असतील तर फक्त 5च जणं आपण शोधून काढतोय. बाकीचे 15 जणं हे निदान न झालेले पॉझिटिव्ह आहेत आणि ते सगळीकडे पसरवत आहेत. एका बाजूनी ही घटना घडतीये, दुसऱ्या बाजूनी गर्दी वाढतीये. आणि हे रोखायचं कसं? कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं आपल्या शक्तीच्या पलीकडची गोष्ट आहे, कारण त्यासाठी तेवढी कर्मचारी वर्ग किंवा तेवढी यंत्रणा नाही. एका बाजूनी लसीकरण चालू आहे, परंतु लसीकरणामध्ये तेवढा वेग नाही, त्याहीबद्दल आपण बोलू. आणि त्याच वेळेला हे रुग्ण वाढत आहेत. आज परिस्थिती आपण जे म्हणलं की अतिशय गंभीर परिस्थिती झाली आहे की आज लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही आहेत. साधारण नुसतं एखाद्याला त्याच्यामध्ये असं असतं की तुम्हाला बाकी काही लक्षणं नाहीत, तुम्ही पॉझिटिव्ह आलात तर तुम्हाला घरच्यांपासून वेगळं काढायचं असतं. मग तुम्ही घरी राहू शकता जर तुमच्याकडं स्वतंत्र खोली असेल, त्या खोलीला स्वतंत्र अटॅच टॉयलेट बाथ असेल तर तुम्ही त्या खोलीमध्ये पुढचे 17 दिवस जर वेगळे राहिलात तर तुम्ही पूर्णपणे मुक्त होता आणि तुमच्यापासून प्रसार होत नाही. अशा प्रकारे हजारो रुग्ण आज, लाखो रुग्ण आज महाराष्ट्रामध्ये होम क्वारंटाईनला आहेत. त्याला होम आयसोलेशन किंवा होम क्वारंटाईन म्हणतात. परंतु आपला देश हा गरिबांचा देश आहे. अनेकांच्या घरामध्ये एका खोलीमध्ये 4-4, 5-5, 10-10 लोक राहतात. त्यांना कुठून स्वतंत्र खोली मिळणार? त्यांना कुठून त्यांना टॉयलेट बाथ वेगळं मिळणार? मग अशा लोकांसाठी जे बेड्स असतात त्याला म्हणतात कोविड केअर सेंटर किंवा आयसोलेशन बेड. मग असे जे पॉझिटिव्ह निघतील त्यांनी त्या आयसोलेशन बेडमध्ये जायचं. परंतु आज परिस्थिती अशी की ते आयसोलेशन बेडसुद्धा कमी पडतात. मग त्यानंतर पुढचा उपचार जो असतो, एखाद्याला लक्षणं किरकोळ असतात पण त्याच्या शरीरातला ऑक्सिजन कमी होत जातो. तुम्हाला माहिती आहे की आत्ताच्या या करोनाच्या साथीमध्ये आपण प्रत्येकाचा ऑक्सिजन बघणं खूप आवश्यक असतं. पल्स ऑक्सिमीटर नावाचं एक छोटं उपकरण असतं. ते आपल्या बोटांना लावलं की काही सेकंदामध्ये तुम्हाला तुमचा ऑक्सिजन आणि पल्स दिसते. हा जो ऑक्सिजन असतो हा सर्वसाधारणपणे 95च्या पुढं पाहिजे. 95-96, अगदी जो हेल्दी रुग्ण असेल त्याचे 98-99 सुद्धा हे होतात, म्हणजे दिसतात. पण कोरोनाने बाधित रुग्णामध्ये, विशेषतः तो जर सिनियर सिटीजन असेल, वृद्ध असेल, 60-70च्या पुढचा असेल, त्याला जर हृदयविकार, मधुमेह, हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर असे आजार असतील किंवा दुसरा कुठलाही मोठा लॉंग टर्म आजार असेल, कॅन्सरही असू शकेल किंवा कुठल्या ऑपरेशनमुळे तो झोपून राहिलेला असेल, तर त्याचा ऑक्सिजन कमी पडतो आणि मग तो 94-95 असं करत शेवटी 92पर्यंत येतो. आणि 92च्या ज्यावेळेला खाली जातो त्यावेळेला त्याला त्याचा ऑक्सिजन कमी पडतो. मग त्याला चक्कर यायला लागते, त्याची नखं जांभळी दिसू लागतात आणि त्याचा जीव धोक्यात येतो. ही जर घटना खाली खाली ऑक्सिजन येण्याची आपण जर प्रोसेस थांबवली नाही तर त्या रुग्णाला प्राणवायू मिळत नाही आणि मग त्यामुळं तो मृत्युमुखी पडू शकतो. मग अशा रुग्णाला इस्पितळात दाखल करून त्याला फक्त ऑक्सिजन लावायला लागतो. हा ऑक्सिजन दबावाखाली द्यावा लागतो. हा ऑक्सिजन 2 लिटरपासून 70-80 लिटर एका मिनिटाला इतक्या वेगाने द्यावा लागतो. इतक्या दबावाखाली, इतक्या स्पीडने, मिनिटाला 40 लिटर, मिनिटाला 60 लिटर अशा पद्धतीने काही दिवस द्यावा लागतो. आणि मग त्याचा ऑक्सिजन सुधारेपर्यंत तो द्यावा लागतो. आणि त्यानंतर मग त्याला बरं वाटायला लागलं, त्याचं नॉर्मल राहायला लागलं की मी हळूहळू कमी करत त्याला मग तो ऑक्सिजन बंद करतात आणि तो बरा होतो. पण आज परिस्थिती अशी आहे की अशा रुग्णांसाठीचे बेड्स उपलब्ध नाहीत. त्याला ऑक्सिजन बेड म्हणतात. ते ऑक्सिजन बेड्स उपलब्ध नाही आणि त्यांना लावण्यासाठी ऑक्सिजनही आज पुरेसा पडत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत की महाराष्ट्रामध्ये जे ऑक्सिजनचं उत्पादन आहे त्या उत्पादनापैकी आधी 50% उत्पादन मेडिकल कारणासाठी वापरलं जायचं ठरवलं होतं. मग ते 80% केलं. आता काही ठिकाणी 100% आपण जे काही उत्पादन वापरतोय. पण तरीसुद्धा आज महाराष्ट्रामध्ये अनेक हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडल्याच्या घटना आहेत. अतिशय खेदजनक आहे. आणि याचं मुख्य कारण ही संख्या खूप वेगाने वाढते. आपली जी हेल्थ सिस्टीम आहे, आपली जी आरोग्य संस्था आहे, जी हॉस्पिटल्स आहे सरकारी खाजगी, यांची जी संख्या आहे, यांची जी कपॅसिटी आहे त्याच्याही पेक्षा जास्त वेगाने रुग्ण येत आहेत. हे थांबवायला लागणार आहे.
आणि त्यानंतर मग पुढं जो एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन लावूनही जर बरं वाटत नसेल तर त्याला मग ICUमध्ये ठेवावं लागतं, काही इतर यंत्रणा सुरू कराव्या लागतात. जर त्याचा श्वास जर तरीसुद्धा सुधारला नाही तर मग त्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासाखाली ठेवलं जातं. व्हेंटिलेटर म्हणजे काय असतं? एक असं यंत्र असतं की ज्या योगे दबावाखाली रुग्णाला श्वास घेणं बंद झालेलं असतं, पण दबावाखाली कृत्रिम पद्धतीने त्याचा श्वास चालू राहतो आणि त्यामध्येही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन द्यावा लागतो. आज ICU, व्हेंटिलेटर असलेला ICU या दोन्हीची पूर्णपणे शॉर्टेज आहे. आज कित्येक शहरामध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नवी मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा अनेक शहरामध्ये, इवन नांदेडमध्ये हे असे व्हेंटिलेटर असलेले बेड्स शिल्लक नाही आहेत. आणि त्यामुळं आज परिस्थिती अशी आली आहे की हे जे आपलं वाढता प्रसार आहे, ही जी साथ आहे, याच्यामध्ये लोकांच्या जीवाशी खेळ येतोय आणि हा खेळ आपल्याला रोखलाच पाहिजे. ही वाढ आपल्याला रोखलीच पाहिजे. एका माणसापासून दुसऱ्या माणसाकडे हा जो संसर्ग होतोय, ह्या संसर्गाची साखळी जी आहे ही साखळी आपल्याला तोडलीच पाहिजे. आणि आत्ता त्यासाठी कुठलाही दुसरा उपाय नाही. तुम्हाला माहिती आहे की आपण आजारी पडलो, समजा आपल्याला एखादा न्यूमोनिया झाला साधा, किंवा तुम्हाला मलेरिया झाला, टायफॉईड झाला, किंवा इतर काही आजार झाले, तर आपण काही औषधं घेतो. ते आजार त्या विषाणूमुळं किंवा जीवाणूमुळं झालेले असतात, ते नष्ट होतात त्या औषधांनी आणि तो माणूस बरा होतो. पण आज कोरोनासाठी कुठलाही असा चांगलं औषध नाही की ज्याने कोरोनाचं विषाणू नष्ट होईल. आणि त्यामुळं आज परिस्थिती अशी आहे की ही विषाणू नष्ट करणारं औषध नाही. लस आहे, पण लस घेतल्यानंतर त्याच्यामुळं प्रतिकारशक्ती यायला किमान 2 महिने लागतात आणि लस घेतल्यानंतरही 2 महिन्यांनी 80% लोक वाचू शकतात, 20% लोकांना कोरोना होऊ शकतो लस घेतल्यानंतरही. आणि आपण पाहतोय की अनेकांना या पद्धतीने लस घेऊनही लगेच कोरोना होतोय, त्याबद्दलही बोलू आपण. तर लस नाही, औषध नाही, त्याच्यामुळं केवळ प्रतिबंधक उपाय आपल्या हातात आहेत. प्रतिबंधक उपायामध्ये 2 लोकांना अंतर ठेवणं हे समजावून सांगितलं गेलं. गेले 2-3 महिने याचे प्रयत्न चालू आहेत, परंतु लोकांकडून म्हणावा तसा रिस्पॉन्स नाही. आणि त्यामुळं लॉकडाऊनची जी काही आता पाळी आलेली आहे की कदाचित आज संध्याकाळी महाराष्ट्रात, आधी असं बोललं चाललं होतं की किमान 3 आठवड्याच्या लॉकडाऊन होईल. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, ही खरं आहे. कारण मागच्या लॉकडाऊनमध्ये आपण जर पाहिलं की त्या लॉकडाऊन आधी ज्या वेळेला मोदी साहेबांनी जाहीर केला, त्यावेळेला फक्त आजार रोखणं हे त्यांच्या डोक्यात होतं. तुम्हाला त्यांचं भाषण आठवत असेल तर त्यांनी असे शब्द वापरले होते की 3 आठवड्याचा लॉकडाऊन करू, नाही तर आपण 21 दिवसाचा लॉकडाऊन जर केला नाही तर आपण 21 वर्ष मागं जाऊ. परंतु 21 दिवसात ही घटना घडली नाही. रुग्णसंख्या वाढत गेली, मग ते अजून काही दिवस वाढत गेले, अजून काही दिवस वाढत गेले. असं करता करता मे अखेरपर्यंत लॉकडाऊन आपल्याला करावा लागला. खूप मोठा लॉकडाऊन करायला लागला. त्यानंतरही लॉकडाऊन चालू होता, पण काही गोष्टी त्याच्यामध्ये आपण शिथिल करत गेलो. परिस्थिती अशी आहे की आत्तासुद्धा तीच परिस्थिती आहे आणि आत्ताची जी साथ ही याहीपेक्षा जास्ती मोठी आहे. त्याच्यामुळं हा लॉकडाऊन आता करावा लागणार आहे. परंतु मागच्या लॉकडाऊनमध्ये तो अचानक जाहीर केल्यामुळं अनेक गोष्टी घडल्या. या लॉकडाऊनला केवळ वैद्यकीय भाग नव्हता, तो वैद्यकीय कारणासाठी लावला गेला, पण त्याला अनेक आर्थिक, औद्योगिक गोष्टी होत्या, सामाजिक, कौटुंबिक अशाही गोष्टी होत्या, भावनिक होत्या, वैयक्तिक होत्या. या मागच्या लॉकडाऊनला अनेक कारखाने बंद पडले, अनेक ऑफिसेस बंद पडली, व्यवसाय बंद पडले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांना खाण्यापिण्याची कमतरता होती, उपासमार झाली. तुम्हाला आठवत असेल तर अनेकांना जे यावेळेला बाहेरगावचे लोक आपल्या गावी गेले किंवा बाहेर राज्यातले लोक गावी गेले, परराज्यातले, त्यावेळेला त्यांना जायला गाड्या नव्हत्या, पायी गेले लोक, काही डोक्यावर एखाद्या लहान मुलांना खांद्यावर घेऊन गेले, सायकलवर गेले. महाराष्ट्रातून बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये ही परिस्थिती घडली आणि त्यांना खाण्यापिण्याचा प्रश्न होता, म्हणून आपल्यापैकी कित्येकांनी अशा पद्धतीचं खाण्यापिण्याचंही त्यांना सोय उपलब्ध करून दिली. या सगळ्या गोष्टी त्यावेळेला लक्षात आल्या नाहीत.
आणि त्यामुळं आज लॉकडाऊन या शब्दाचा आपल्या सर्वांनी खूप मोठा धसका घेतलेला आहे. त्यामुळं अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचं, राजकीय पक्षांचं असं आहे की लॉकडाऊन करू नका. एका बाजूनी परिस्थिती अशी आहे, आज करोनाची परिस्थिती आणि आपण याचा विचार केला तर एका बाजूनी वैद्यकीय कारणासाठी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला लॉकडाऊन करावाच लागणार आहे. पण दुसऱ्या बाजूनी लोकांना त्यांचं खाण्यापिण्याचं, त्यांचं व्यवसायधंद्याचं, पोट भरण्याचं साधन आपण दूर केलं तर त्याही दृष्टीने ते उपासमार होणार आहे. इकडे आड तिकडे विहीर असं म्हणायची अशी परिस्थिती आहे. प्रश्न असा आहे की करोनाने मरणार लोक का उपासमारीने मरणार असंही बोललं जातं. या सगळ्याचा जर विचार केला तर दोन्हीचा काहीतरी मध्यम मार्ग काढायला हवा. म्हणजे सुधारित लॉकडाऊन करायला पाहिजे. लोकांच्या मनामध्ये लॉकडाऊन या शब्दाचा धसका आहे. त्याच्यामुळे सुधारित लॉकडाऊन करताना लोकांच्या बाहेर पडण्याच्या स्थितीवर आपल्याला बंधनं घातली पाहिजेत, विनाकारण बाहेर पडण्याच्या स्थितीवर. पण त्याचबरोबर ज्या आवश्यक गोष्टी आहेत, जे व्यवसायधंदे आहेत, तेही कसे चालू राहतील याही पद्धतीने आपल्याला विचार केला पाहिजे. अगदी व्यवसायधंदे पूर्ण पद्धतीने चालू झाले नाही तरी निम्मे अधिक किंवा 50% त्यांचं उत्पन्न चालू राहिलं म्हणजे लोकांची उपासमार होणार नाही. तोटा होईल, आर्थिक नुकसान होईल, पण उपासमार होणार नाही. पूर्णपणे सगळं गाडं शून्यावर येणार नाही. म्हणजे असं लक्षात घ्या की आज आपल्याला परिस्थिती अशी आहे की लोक बाहेर का पडतात. सगळीकडे सांगितलं होतं की लोक गर्दी करतात, अमुक करतात. ठीक आहे, सभा संमेलनं, लग्न समारंभ, तिथं लोक गर्दी करतात, त्याच्यावर पूर्ण बंदी घाला, अतिशय योग्य आहे. त्याबद्दल कुणाचाही विरोध नाही. पण राजकीय पक्षांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की करोनाच्या काळामध्ये अशा प्रकारची आंदोलनं ही आपण टाळली पाहिजेत. कितीही निकड असली तरी इतर पद्धतीने आपण या गोष्टी केल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यावर बंदी घातली पण लोक बाहेर पडतात ते गंमत म्हणून बाहेर पडत नाही. लोक आपलं पोट भरण्यासाठी, आपल्या उपजीविकेसाठी बाहेर पडतात. कामाधंद्याला जायला, त्यांच्या व्यवसायाला जायला बाहेर पडतात. त्यासाठी ते इकडं तिकडं जात असतात. तर आता त्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपण पाहतो की आपल्याकडं सगळीकडं ऑफिस अवर्स जे आहेत ते सकाळी 10 ते 5 आहे. आम्ही आता डॉक्टर्सची जी हॉस्पिटल्स असतात तुम्ही जर पाहिलं तर ती 3 शिफ्टमध्ये चालू राहतात. हे सकाळी 8 ते 2, दुपारी 2 ते 8 आणि रात्री 8 ते 8. आपल्याला असं नाही करता येणार का की ही जी ऑफिसेस आहेत ही अशी 5 तास किंवा 6 तास अशी दिवसभरामध्ये सकाळी 6-7 पासून 12पर्यंत एक, 12 ते 6 दुसरं, अशा पद्धतीने आपल्याला चालू ठेवता येतील का. म्हणजे हे जे ऑफिसेसच्या वेळा आहेत ह्या बदलल्या तर ऑफिस अवरमध्ये होणारी गर्दी कमी होईल. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र सरकारने हे सांगितलं आहे की निम्म्या लोकांना एका दिवसाआड बोलवा. म्हणजे आठवड्यातले 3 दिवस काही लोक येतील, 3 दिवस दुसरे लोक येतील. म्हणजे त्यामुळेही त्यांची अटेंडन्स कमी होईल, येणाऱ्यांची संख्या कमी होईल. जी हे व्यवसाय धंद्याचं हे झालं. ज्या ठिकाणी ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य आहे त्यांना वर्क फ्रॉम होम करू द्या. पण बऱ्याच इंडस्ट्रीजमध्ये, बऱ्याच धंद्यांमध्ये हे वर्क फ्रॉम होऊ शकत नाही. वर्क फ्रॉम होम हे फक्त IT किंवा कम्प्युटर रिलेटेड गोष्टींशी होऊ शकतं. पण काही धंदे असे आहेत की जे मेकॅनिकल गोष्टी आहेत किंवा ऑटोमोबाईलचे कारखाने आहेत किंवा कुठलेही अगदी औषधाचे कारखाने असतील, सर्व प्रकारच्या कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष उत्पादन बनवावं लागतं. तर ते 50% ह्यानी बनवतील किंवा 2 भागामध्ये करतील. त्यामुळं कारखान्यांच्या वेळा किंवा ऑफिसेसच्या वेळा याच्यामध्ये योग्य पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे. याला मायक्रो प्लॅनिंग किंवा सूक्ष्म नियोजन म्हणतात. दुसरी गोष्ट अशी, लोक बाहेर का पडतात तर आपल्या पोटासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यासाठी, म्हणजे भाजीपाल्याची खरेदी आणि किराणा मालाची खरेदी. ही गोष्ट मात्र अगदी सोपी आहे. आज भारतामध्ये सगळ्यांकडं, जवळजवळ सगळ्यांकडं मोबाईल्स आहेत. ठीक आहे, स्मार्टफोन असतील असं नाही, पण साधे मोबाईल्स आहेत. प्रत्येक भागामध्ये जी किराणा मालाची दुकानं आहेत त्यांनी जर एकत्र येऊन किंवा सरकारतर्फे किंवा तिथल्या प्रशासनातर्फे हे करून किंवा ह्या 4 घरांना हे दुकान किराणा माल पुरवेल, ह्या 4 घरांना किंवा या सोसायटीला हे पुरवेल, अशा पद्धतीने सर्वांना जर एरिया वाटून दिला म्हणजे त्या लोकांनाही माहिती पाहिजे की आपण कुणाकडून हे घ्यायचं आहे, त्या दुकानदारालाही माहिती पाहिजे आपण कुणाला आपण किराणा पुरवायचा आहे. तशीच गोष्ट भाजीपाल्याची करता येईल की या ठराविकाला ही व्यक्ती हा भाजीपाला दुकानदार किंवा हा भाजी आणून देईल किंवा फळं आणून देईल. या पद्धतीने त्या व्यक्तीचा नंबर घेऊन, त्या दुकानाचा नंबर घेऊन आपण आपली ऑर्डर नोंदवायची
मोबाईलवरून, आणि त्यांचा माणूस येऊन आपल्याकडं त्या दरवाजामध्ये म्हणा किंवा गेटमध्ये आणून देईल. ते कुणीतरी जाऊन कलेक्ट करायचं आणि त्याप्रमाणे त्याचं वाटप करायचं. एखादा त्या ह्याचा वॉचमन असेल किंवा तिथला कुणी एखादा आपल्याच त्या 4 घरातला एखादा स्वयंसेवक असेल, तो त्या घरी नेऊन देईल. म्हणजे लोकांना बाहेर पडण्याची जी गरज आहे ती पूर्ण होईल, ते उपाशीही राहणार नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या पद्धतीचं नियोजन मागच्या लॉकडाऊनमध्ये अनेक ठिकाणी केलं गेलं, पण ते लोकांनी स्वयंस्फूर्तीने केलं. हे जर लॉकडाऊनच्या अंतर्गत सरकारने या पद्धतीचं सूक्ष्म नियोजन केलं तर खरोखरच लोकांना रस्त्यावर घेण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला माहिती आहे, मागच्या वेळेला भाजीपाला मार्केटमध्ये गर्दी व्हायची, अनेक ठिकाणी किराणा मालाच्या दुकानात गर्दी व्हायची. कारण असं व्हायचं, आत्ताही तोच प्रकार चालू आहे की जिथं काही लॉकडाऊन 7-7 दिवसाचं आहे तिथं सकाळी 7 ते 12 तुम्हाला भाजीपाला खरेदीला वेळ दिला आहे. 7 ते 12 भाजीपाला खरेदीला किंवा किराणाला खरेदीला वेळ दिला की त्यावेळेला गर्दी होणारच. कारण लोक जाऊन तिथे जाऊन 8 दिवसाचं 15 दिवसाचं हे खरेदी करणार, परत बाहेर पडायला नको म्हणून, आणि मग ती गर्दी होणार. तर तेही हे नाही. त्याच्यामुळे जे म्हणतात ना की इफ माउंटन डज नॉट गो टू मोहम्मद, मोहम्मद विल गो टू माउंटन, त्याप्रमाणे दुकानदार आता आपल्याकडे येऊन आपल्याला ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या देतील. औषधांची व्यवस्था अशीच करता येईल. डॉक्टरांच्या बाबतीत सुद्धा आम्ही कित्येकदा असं हे मागच्या वेळेला केलं होतं की ऑनलाईन कन्सल्टेशन, प्रत्येक वेळेला जिथं पेशंटला तपासायचं आहे अशा ठिकाणी फक्त त्या पेशंटला बोलवलं जाईल दवाखान्यात. नाही तर कित्येक गोष्टी अशा असतात, जसं आपण आत्ता हे व्हिडिओ कॉलिंग करतोय किंवा फेसबुकवर बोलतोय, अशा प्रकारे व्हिडिओ कॉलिंग करून सुद्धा डॉक्टर पेशंटला तपासू शकतात आणि औषधं देऊ शकतात. शस्त्रक्रिया किंवा हे करायचं असेल, फार आवश्यक असेल तरच फक्त त्या व्यक्तीला हे करता येईल. हे या जीवनावश्यक गोष्टींचं झालं. प्रश्न आता लॉकडाऊनमध्ये एवढाच येतो की ज्यांची हातावर पोटं आहेत त्यांचं काय. तर अशा लोकांना सुद्धा आलटून पलटून परवानगी द्यावी. म्हणजे एक साधी गोष्ट आहे की प्लंबर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, अगदी आपला चप्पल दुरुस्ती करणारा मोची आहे, किंवा एखादा कुठला तरी छोटा धंदा करणारा रस्त्यावरचा आहे, अशा लोकांनाही या पद्धतीने त्यांचे नंबर द्यावेत. तेही तुमच्या घरी येऊन सोय करू शकतील. तुम्हाला साहजिक आहे, आता बाहेर पडायचं नाही म्हणून मोचीचं नाही, पण इस्त्री करण्याचा भाग आहे, कपड्यांची इस्त्री करणं, हे असे जे छोटे मोठे धंदे आहेत त्यांनाही कशा प्रकारे त्यांचे धंदेही चालू राहतील, लोकांचीही गरज भागेल, या गोष्टीचा विचार केला पाहिजे. काही राजकीय पक्षांनी गोष्ट सांगितलेली आहे की ज्यांची पोटं भरणार नाहीत, ज्यांचं हातावर पोट आहे, अशासाठी काही आर्थिक पॅकेज द्यावं. आता हा प्रश्न खरा राजकीय आहे. मी एक डॉक्टर आहे, मी याबद्दल काही बोलू शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये शेवटी पैशांची उपलब्धता, हे द्यावं की नाही द्यावं ह्या गोष्टी त्या ठरवायच्यात. पण समाजातल्या मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल तर अनेक NGOजनी, अनेक सामाजिक संस्थांनी पुढं येऊन या पद्धतीचे जे लोकांची उपासमार होती ती त्यांच्यासाठी अन्नदान, त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था असं केलं होतं. ते आत्ताही करता येईल. या पद्धतीने आर्थिक पॅकेज द्यावं की नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण त्यांची गरज कशी भागेल यासाठी संस्थांना एकत्र करून सामाजिक संस्थांची मदत घेतली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या तर हा सुधारित लॉकडाऊन आपल्याला निश्चितच थोडासा योग्य पडेल. अनेक राजकीय पक्षांना आता ही भूमिका मान्य होत चालली आहे की पूर्ण कडक लॉकडाऊन नको, पूर्ण मोकळेपणा पण नको. ह्या सर्व गोष्टींचा सूक्ष्म नियोजन केलेल्या गोष्टींचा उपयोग करून जर आपण लॉकडाऊन करू शकलो तर निश्चितच ही गोष्ट योग्य पद्धतीने केली जाईल. पाहूया आता यामधून काय घडत आहे ते. मला एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, ती म्हणजे लसीकरणाबद्दल. लसीकरण आत्ता सगळीकडे चालू आहे. 16 जानेवारीपासून लसीकरण चालू झालेलं आहे, परंतु त्याबद्दल मी स्पष्टपणे काही गोष्टी सांगू इच्छितो. एक म्हणजे हे लसीकरण खूप धीम्या गतीने चालू आहे. आत्ता ज्या पद्धतीने लसीकरण चालू आहे त्यामुळं संपूर्ण भारताचं लसीकरण व्हायला किमान 8-10 वर्ष लागतील. एक लक्षात घ्या की कोरोनासाठी प्रतिकारशक्ती आपल्या शरीरात निर्माण व्हावी यासाठी या लसीचा उपयोग होतो. आता ही जी लस आहे, ही लस सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करते, परंतु त्याचे जे काही आपण वेगाने देतोय, ही वेगाने देणं आवश्यक आहे. कारण ही प्रतिकारशक्ती, असं आत्तापर्यंत जरी सांगितलं गेलं की आत्ता तुम्ही लसीचे 2 डोस जरी घेतले तरी 80% तुम्हाला प्रतिकारशक्ती येते, पण ती 1 वर्ष पुरणार आहे. याचाच अर्थ आपल्याला 1 वर्षामध्ये संपूर्ण भारताचं
किंवा किमान 70% लोकांचं लसीकरण केलं पाहिजे. 130 कोटी लोकसंख्येच्या भारताचं 70% म्हणजे सामूहिक प्रतिकारशक्ती यायला, ज्याला आपण हर्ड इम्युनिटी म्हणतो, त्याला 70% लोकांना इम्युनिटी असावी लागते. त्याच्यामुळे 70% लोकांना जर आपल्याला इम्युनायझेशन करायचं असेल, त्यांचं लसीकरण करायचं असेल, तर 91 कोटी लोकांचं लसीकरण करायला आपल्याला खूप वेगाने करायला पाहिजे. त्यासाठी आत्ता जे धोरण आहे की खूप नियंत्रण आहे, की अमुकच हॉस्पिटलमध्ये मिळेल, तुम्ही रजिस्टर करा, तुम्ही मग हे त्याप्रमाणे सकाळी 8 ते संध्याकाळी 5पर्यंतच हे करा, मग ही लस इतकीच मिळेल तुम्हाला. त्यामुळं आणि ते फक्त सरकारच्या कंट्रोलने मिळेल. तसं न करता 18 वर्षापासून सगळ्यांना लस द्यायची, कारण ही लस 18 वर्षाच्या खालील लोकांसाठी अजून त्याच्या चाचण्या झालेल्या नाही. जर 18 वर्षाखालील वरील जेवढे लोक आहेत त्यांनी लसीकरण करून घ्यावं, या पद्धतीने एकाच वेळेला ओपन करावं. दुसरी गोष्ट, आज फक्त सरकारी दवाखान्यात किंवा खाजगी हॉस्पिटल्समध्ये ही लस दिली जाते. सुरुवातीला एक जरा शंका होती की या लसीचं पूर्ण ट्रायल्स झाल्या नव्हत्या, त्याच्यामुळं शंका होती की त्याचे काही साईड इफेक्ट आले, काही गंभीर साईड इफेक्ट आले तर मग प्रॉब्लेम होईल, म्हणून काही हॉस्पिटलना द्यायला गेलं. पण आज भारतामध्ये 9 कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे आणि अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या किंवा अगदी थोड्या लोकांना काही रिॲक्शन्स आल्यात आणि त्याही खूप किरकोळ आहेत. साधारणतः दंड सुजणं, ताप येणं एवढ्याच फक्त काही जास्तीत जास्त लोकांना त्रास होतो. परंतु दंड सुजणं, दंडावर दिलेलं इंजेक्शन सुजणं आणि ताप येणं ही काही मोठी रिॲक्शन नसते. तुम्हाला माहिती आहे की आपण लहान मुलांना पोलिओचं ट्रिपलचे डोस देतो, त्या ट्रिपलचं इंजेक्शन दिल्यानंतर सुद्धा त्या मुलाचा पाय सुजतो, त्याचा पाय दुखतो, मुलं असं पाय हलवत नाहीत, अशी परिस्थिती असते. हे अपेक्षित असतं. ज्या वेळेला लस शरीरामध्ये काम सुरू करते, ते जे आपण लस देतो ती शरीरामध्ये एक प्रकारचा दाह किंवा एक प्रकारचं इन्फ्लेमेशन निर्माण करते, प्रतिकारशक्ती निर्माण होण्याची सुरुवात होते. त्याच्यामुळं असा ताप येणं, तो दंड सुजणं ही एक चांगली गोष्ट असते. तर सांगायचा मुद्दा असा की फक्त इंजेक्शन टोचायचं आहे. आज भारतामध्ये लक्षावधी डॉक्टर्स असे आहेत की ज्यांचे दवाखाने आहेत किंवा नुसतं क्लिनिक आहेत, कन्सल्टिंग रूम आहेत. मग त्याच्यामध्ये जनरल प्रॅक्टिशनर येतात, त्याच्यानंतर फॅमिली डॉक्टर म्हणजे, त्यानंतर काही फिजिशियन येतात, गायनेकॉलॉजिस्ट असतात, लहान मुलांचे डॉक्टर असतात की जे कायमच लसीकरण करत असतात मुलांचं. हे सगळे लोकांना लस देऊ शकतात. जर ओपन मार्केटमध्ये आता आपल्याला लस दुकानात घ्यायला गेलो आपण तर मिळत नाही, पण ह्या लसीचे काही वेगळे, जसे मेडिकल डिस्ट्रीब्युटर असतात तसे लसीचे वेगळे डिस्ट्रीब्युटर असतात, त्यांच्याकडं जर लस उपलब्ध केली, फक्त सरकारने एवढं करावं की ही लस डॉक्टरांना 150 रुपयाला मिळेल आणि त्यांनी ती लोकांना 250 रुपयाला टोचायची, असं फिक्स हे करायचं. त्यापेक्षा कोणी जास्ती पैसे घ्यायचे नाही, घेतले तर तक्रार करा वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीचं जर लस सर्वांसाठी उपलब्ध झाली तर उद्या आपल्यापैकी काही जणांना लस घ्यायची, तुम्ही जर माझ्यासारख्या डॉक्टरला आलात तर मी त्या दुकानातून घेऊन आपल्याला ती देईन. या पद्धतीने जर आपण केलं तर भारतातले सर्व डॉक्टर्सांना जर लस देणं हे जर मान्य केलं भारत सरकारने, तर आत्तापेक्षा 10 पट वेगाने आपण लसीकरणाचा वेग वाढवू शकू. आणि कित्येकदा मी असं पाहिलं की लोक विचारतात की डॉक्टर तुमच्याकडे लस आहे का. त्यांना सांगावं लागते की खाजगी डॉक्टरांकडं आणि वैयक्तिक दवाखान्यामध्ये लस उपलब्ध नाही आहे, पण त्यांना ते सांगतात किंवा आम्ही तुमच्याकडे लस घेऊ, कारण आम्ही नेहमी तुमच्याकडे येतो, औषधं घेतो, इंजेक्शन घेतो, आम्हाला तुमचा विश्वास वाटतो. तर या पद्धतीने भारतातल्या या लाखो डॉक्टर्सना जर परवानगी दिली आणि या पद्धतीने मुक्त केलं तर भारताचं लसीकरण हे जवळजवळ आत्ता आहे त्यापेक्षा 10 ते 20 पटीने वाढेल आणि जे 8 वर्षात व्हायचं ते 1 वर्षात लसीकरण. 1 वर्षात लसीकरण व्हायला पाहिजे. याचं कारण असं की या लसीचा परिणाम कदाचित 1च वर्ष राहणार आहे. म्हणजे जर आत्ताच्या गतीने चालून जर 8 वर्ष हे लसीकरण चालू राहिलं तर पहिलं वर्ष संपल्यावर त्या पहिल्या ह्यांचं त्याच्या लसीचा इफेक्ट संपला, मग त्यांना पुन्हा दुसरी लस घ्यायला लागेल, म्हणजे पुन्हा ते सगळे ह्याच्यामध्ये ॲड होतील, म्हणजे हे चक्र चालूच राहील. परत पहिल्या वर्षी ज्यांनी लसी घेतल्यात त्यांचं लसीकरणाची मुदत संपल्यावर त्यांना परत बूस्टर डोस त्यांनी घेतला नाही तर ते पुन्हा बाधित होऊ शकतात, पुन्हा आजार पसरू शकतात. म्हणजे लस घेणं हे थांबणार नाही, म्हणजे आजार पसरणं हे थांबणार नाही. आज जगामध्ये अजून एक गोष्ट अशी की आज आपण समजतो की भारतात असं आपण बातम्या बघतोय की भारतात लसीचा तुटवडा आहे. का बरं तुटवडा आहे? त्याच्यामध्ये राजकीय गोष्टीबद्दल मला बोलायचं नाही, पण एक लक्षात घ्या की संपूर्ण भारतातल्या 130 कोटी लोकांना किंवा 90 कोटी लोकांना लस देण्यासाठी हे 2 कारखाने पुरेसे असतील का? अजिबात नाही. आज तुम्ही विचार करा, एखादी गोष्ट, एखादी मोबाईल कंपनी आहे
किंवा एखादा कुठलंही कपड्यांचं हे आहे, तर तो संपूर्ण 130 कोटी लोकांना देऊ शकेल का? नाही. त्यासाठी किमान अजून 10-12 कारखाने पाहिजेत की जे ही लस तयार करतील. म्हणजे त्याचं उत्पादन वाढवलं पाहिजे. मागणी एवढी असेल तर उत्पादन वाढवायलाच पाहिजे. जर 70-90 कोटी लोकांना लस द्यायची असेल तर किमान 10 कारखाने भारताच्या वेगवेगळ्या विभागात पाहिजे. महाराष्ट्रात 2 कारखाने पाहिजेत अजून. आणि त्या पद्धतीने झालं तर लसीचं उत्पादन वाढलं तर आपण हे 1 वर्षात देऊ शकू. दुसरी गोष्ट अशी की आत्ता आपण फक्त 2च लसींवर काम करतोय. फक्त कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड ही 2 लसी दिल्या जातात. पण जगाच्या बाजारामध्ये आज अनेक लसी उपलब्ध आहेत. त्यांनी आपल्याकडे अर्ज केलेत, त्यांनाही परवानगी द्या. आत्ता आजच एक बातमी अशी आली की जॉन्सन अँड जॉन्सन जी जगतविख्यात कंपनी आहे अमेरिकन, तर त्यांनी एक लस तयार केली. ती लस, त्या लसीचं वैशिष्ट्य असं आहे की तिला एकच डोस आहे. म्हणजे आत्ताच्या आपल्या ज्या कोवॅक्सिन कोविशिल्डला 2 डोस घ्यावे लागतात. पहिला डोस घेतला की काही दिवसांनी दुसरा डोस. पण ही एकदाच लस घेतली की तिचं काम संपतंय. तर ही लस येण्यासाठी आपल्या इथं ही जगात अनेक ठिकाणी दिली गेली आहे. आता महाराष्ट्रात, भारतात त्याचे चाचण्या सुरू होणार आहे. म्हणजे अजून 2 महिने पुढे जाईल. तर असं न करता जगातला जो काही डेटा आहे त्या सगळ्याचा विचार करून जर आपण या पद्धतीने लस सगळीकडे उपलब्ध केली, या बाहेरच्या देशातल्या सुद्धा लसी, एक रशियाची लस आहे स्पुटनिक म्हणून, तिचं जर प्रोडक्शन तर भारतात चालू होणार आहे. BE म्हणून एक आहे, तिथं त्याचं उत्पादन चालू आहे, पण ती सगळी रशियाला पाठवली जाणार आहे. मग का नाही ती लस सुद्धा आपल्यासाठी परवानगी घ्या? अशा प्रकारे उत्पादन आणि स्टॉक जर आपण वाढवला तर भारताचं लसीकरण खूप सहज आणि सोप्या पद्धतीने होईल. मला असं वाटतं की आत्ताची जी परिस्थिती आहे, आजचा जो दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज ही लॉकडाऊन कुठल्या पद्धतीने करायचं हे ठरलं जाणार आहे. हे जे मी विचार सांगितले हे एक डॉक्टर म्हणून आपल्या सर्वसामान्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून सांगितलेले आहेत. जाता जाता अजून काही गोष्टी सांगेन की प्रतिबंधक उपायांमध्ये आपण सांगतो SMS, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझेशन. पण त्याहीपेक्षा 2 गोष्टी जास्ती महत्त्वाच्या आहेत त्या मला तुम्हाला सांगू इच्छितो. ते म्हणजे तुम्हाला कुठलाही त्रास असेल आत्ताच्या दिवसात, सर्दी, खोकला, उलट्या जुलाब, मगाशी एक सांगितलं की आत्ताच्या नवीन रुग्णांमध्ये उलट्या जुलाबांचे पण रुग्ण वाढलेले आहेत की त्यांना बाकी काही नसतं, उलट्या जुलाब असतात आणि तपासणी केली की कोरोना निघतो. तर असं कुठलंही लक्षण असेल तर जास्ती वेळ घालवू नका. आज मी आता अनेकदा पाहिलेलं आहे की मला खोकल्याचा त्रास आहे, मला नेहमीच होतो. मग 4 दिवस 5 दिवस काढतात, 8व्या दिवशी ते डॉक्टरांकडे येतात. त्यांचा ऑक्सिजन पाहिला तर 80 असतो. परिस्थिती अशी असते, कुठेही जागा नाही, कुठेही ॲडमिट करायला जागा नाही. आणि दुसरं असं असतं की कोरोनाची टेस्ट केल्याशिवाय त्यांना ॲडमिट करता येत नाही. कोरोनाची टेस्ट केल्यावर अजून 2 दिवस त्याच्यामध्ये रिपोर्ट यायला जातात, 2 कमीत कमी, काही काही वेळेला 5 दिवससुद्धा लागतात. तर हे कोरोनाची टेस्ट करायची, मग त्यांना ॲडमिट करायचं. तोपर्यंत या 2 दिवसात त्याचं काय करायचं? त्याला ऑक्सिजन लावायला लागतो, तर त्याला तशी ॲडमिशनला परवानगी नाही. मग कुठंतरी ज्या सस्पेक्टसाठीच्या जागा असतात तिथं ॲडमिट करायचं, त्यांची टेस्ट घ्यायची, रिपोर्ट येईपर्यंत तिथं ठेवायचं. जर पॉझिटिव्ह आला तर त्यांना कोविडला पाठवायचं, निगेटिव्ह आला तर त्यांना नॉन कोविडला पाठवायचं. पण हे करण्यासाठी सुद्धा आज सस्पेक्टसाठी सुद्धा जागा नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर एक लक्षात घ्या की तुम्हाला कुठलाही त्रास असो, तुम्हाला तो नेहमी किरकोळ वाटणारा त्रास असो, नेहमी तुम्हाला होत असेल आणि तुम्ही बरे होत असाल काही औषध घेऊन किंवा न घेऊन, त्या नादी लागू नका. प्रत्येक वेळेला तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि ज्या वेळेला डॉक्टर तुम्हाला करोनाची टेस्ट सांगतील त्यावेळेला इतर काही विचार करू नका, करोनाची टेस्ट करून घ्या. कारण कुठलाही त्रास नसताना किंवा किरकोळ त्रास असताना तुम्हाला करोना होऊ शकतो किंवा असू शकतो, आणि झाल्यानंतर तुम्हाला वेगळं करावं लागतं. हे तुमचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा असतं आणि तुमच्यापासून इतरांना प्रसार होऊ नये म्हणून असतं. जर तुम्ही वेळेत डॉक्टरांना दाखवलं नाही, तुमचा आजार वाढत जाईल, तुमच्या जीवाला धोका होईल. पण त्यामधल्या 4-5 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना, मित्रांना, आजूबाजूच्या लोकांना बाधित करत जाता आणि साथ वाढवत जाता. म्हणून तुम्ही लगेच टेस्ट करून घ्या. दुसरी एक गोष्ट जे प्रतिबंधक उपायामध्ये विसरू नये ते म्हणजे, आज मगाशीच मी सांगितलं की कुठलेही लक्षण नसणारे अनेक बाधित आहेत. जर त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केल्यावरच ते लक्षात येतात. पण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आपल्याकडे कमी आहे. त्याच्यामध्ये सरकारची तर भूमिका आहेच की त्यांच्याकडे कर्मचारी कमी आहेत, पण आपले लोकसुद्धा अनेकदा ह्याला जात नाहीत, अनेकदा स्वतःहून टेस्ट करायला जात नाहीत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या माहितीचं, तुमच्या संपर्कातलं, ज्यांना गेल्या 5 दिवसात तुम्ही 5 मिनिटापेक्षा जास्ती वेळ भेटला आहेत,
असं जर कोणी पॉझिटिव्ह निघाल्याचं हे झालं तर तुमची तपासणी करून घ्या, तुम्ही कोरोना टेस्ट करून घ्या, तुम्हाला पॉझिटिव्ह आहेत का ते बघा. या गोष्टी आपण सर्वांनी केल्या पाहिजेत. लसीकरणाबद्दल मी एवढंच सांगेन की आज आपल्या हातामध्ये तेवढंच शस्त्र आहे. अ, काही ठिकाणी लोक स्वतःहून हे घेत नाहीत, स्वतःहून काही लसीकरण करून घेत नाहीत. पण ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, ज्येष्ठ नागरिक असो, कुठलाही आजार असो, अनेकदा लोक विचारतात की मला डायबिटीस आहे, मला अमुक आहे, माझं ऑपरेशन झालं, तर मी लस घ्यावी की घेऊ नये. लक्षात ठेवा, 18 वर्षावरील प्रत्येक माणसाने लस ही घ्यायचीच आहे. लस ही घ्यायचीच आहे, कारण तेवढा एकच उपाय आपल्यामध्ये आहे. लस जर घेतली तर किमान 2 महिन्यांनी प्रतिकारशक्ती निर्माण होऊन ही लाट, ही करोनाची लाट जरी आपण बंद करू शकलो नाही, पूर्ण खाली आणू शकलो नाही, तरी ती रोखू शकतो. आज जे दिवसाला 50-60 हजार रुग्ण आहेत, त्याच्यापासून पुन्हा एकदा 1000 रुग्णांपर्यंत आपण खाली आणू शकतो. त्यामुळे शिवानंद स्वामींनी इथं प्रश्न विचारला, ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक लसीकरण करत नाहीत. तर माझी सर्व ज्येष्ठ नागरिकांना, सर्व नागरिकांना एक कळकळीची विनंती आहे की आपण लसीकरण करून घ्या. कारण आपल्याला करोना झाला तर तो जास्ती धोका आहे, जीवाला धोका आहे. तुम्हाला झालं तर तुमच्या घरच्यांना, तुमच्या प्रियजनांना सुद्धा धोका आहे, म्हणून तुम्ही करून घ्या. रामकृष्ण बाडणे यांनी विचारलं की नाकातली टेस्ट महत्त्वाची की घशातली. एक लक्षात घ्या, नाकातली टेस्ट ज्याला म्हणतात त्याला म्हणतात अँटीजेन टेस्ट, आणि ती फास्ट असते, रॅपिड टेस्ट असते. ती केल्यानंतर तासाभरात तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह मिळतं. आणि दुसरी जी असते नाकातली घशातली दोन्ही मिळून केली जाते, त्याला म्हणतात RT-PCR. RT-PCR ही नाकातली घशातली टेस्ट हीच सर्वात जास्ती ग्राह्य मानली जाते, परंतु तिचा रिपोर्ट यायला 2 दिवस लागतात. त्याच्यामुळे ही जी अँटीजेन टेस्ट आहे, नाकातली टेस्ट आहे, ती जर केली तर त्याच्यामध्ये फक्त प्रश्न असा आहे, ती जर पॉझिटिव्ह आली तर तुम्ही नक्की पॉझिटिव्ह आहात. पण ती जी निगेटिव्ह आली तर सांगू शकत नाही. निगेटिव्ह जर आली, नाकातली टेस्ट किंवा अँटीजेन टेस्ट जर निगेटिव्ह आली तर तुम्हाला लगेच RT-PCR म्हणजे नाकातली घशातली अशी दोन्ही टेस्ट करावी लागतात. मध्यंतरीच्या काळामध्ये असं ठरलं होतं की फक्त RT-PCR किंवा नाकातल्या घशातल्या मिळून जी टेस्ट असते तीच करायची. परंतु आता संख्या एवढी वाढली आहे, त्याच्यामुळे रिपोर्ट्स यायला उशीर होत आहेत. म्हणून अँटीजेन टेस्ट करून घ्या. जर ती तशीच पॉझिटिव्ह आली तर पुढची टेस्ट करायची गरज नाही. अनेक गोष्टी आहेत, आपण बोलू शकतो, परंतु या विषयावर बोलू तेवढंच कमी आहे. मी पुन्हा आपल्या सर्वांना विनंती करेन की करोनाची आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे अत्यंत भीषण आहे. जे इथे ओशाळाला मृत्यू या नाटकामध्ये वसंतराव कानेटकरांनी असं लिहिलं आहे की राजा झोपू नकोस, जागा राहा, रात्र वैऱ्याची आहे. त्याप्रमाणे सर्व नागरिकांना एकच विनंती की प्रतिबंधक उपायाबद्दल निद्रिस्त राहू नका. लोक हो, रात्रच नव्हे तर रात्र आणि दिवस हे सगळेच या कोरोना वैऱ्याचे आहेत. याच्यापासून आपण जपून राहा, प्रतिबंधक उपाय पाळा. तुम्ही आजारी पडलात तर लगेच तपासून घ्या. जर तुमच्या आजूबाजूला कोणी पॉझिटिव्ह निघालं, तुम्ही त्यांच्या संपर्कात आहात तर तुमची टेस्ट करून घ्या. लसीकरण 18 वर्षावरील सगळ्यांनी ज्या ज्या वेळेला आपल्याला निमंत्रण येईल किंवा आपला गट सुरू होईल त्या वेळेला तुम्ही लस घ्या. कुणीही गोष्ट टाळू नका. आणि करोनापासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. हे जे प्रतिबंधक उपाय आहेत हे फक्त काही दिवस पाळायचे नाही आहेत. आता तुम्हाला सर्वांना कल्पनाच असेल की येथे काही वर्ष हा करोना असाच राहणार आहे. त्याच्यामुळं जोपर्यंत जगातला शेवटचा करोनाचा पेशंट नष्ट होत नाही, जोपर्यंत जगातला शेवटचा करोनाचा विषाणू नष्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे पाळावंच लागेल. हे सर्व प्रतिबंधक उपाय आपल्याला पाळावेच लागतील. विवेकानंद स्वामींनी विचारले, लहान मुलांची लक्षणे कशी ओळखावी. एक लक्षात घ्या की लहान मुलांची लक्षणं सर्दी खोकला तापच आहेत. पण आपण जर पाहिलं तर फक्त लहान मुलं नुसती आजारी पडलेत आधीच असं होत नाही. आज लहान मुलं कुठेही बाहेर जात नाहीत, शाळा बंद आहेत. ते कित्येक ठिकाणी तर त्यांच्या वाड्यातल्या किंवा सोसायटीतल्या मुलांशी तेवढं फक्त खेळतात. अनेक मुलांना आईवडील बाहेरही जाऊ देत नाही. त्यामुळे मुलांना करोना पहिला होत नाही, पहिल्यांदा मोठ्या लोकांना होतो आणि मग त्यांच्यापासून घरातल्या लोकांना होतो. एक लक्षात घ्या की
तुमच्या घरात जर कोणी पॉझिटिव्ह असेल ना, तर तुम्ही मुलांची पण सगळ्यांची करून घ्या, किती लहान मुलं असो. त्याच्यामुळं मुलांची लक्षणं ही सर्दी खोकला ताप अशीच आहेत, परंतु त्यांच्यामध्येही लक्षणं नसलेली अनेक मुलं आहेत. त्याच्यामुळं घरातल्या सगळ्यांचं हे झाल्यावर मुलांचीही करून घ्या, तिथंच ते सापडतात. पहिला डोस घेतल्यावर पॉझिटिव्ह आल्यावर दुसरा डोस केव्हा घ्यावा? अं, चांगला प्रश्न आहे. पहिला, आता कोविशिल्ड असो किंवा कोव्हॅक्सिन असो, तुम्ही ज्यावेळेला लस घेता आणि त्यानंतर तुम्हाला पहिला डोस घेतला तरी तुम्हाला काही लगेच प्रतिकारशक्ती येत नाही. 50% प्रतिकारशक्ती 15 दिवस ते 1 महिना या काळात येते. त्याच्यामुळे तुम्हाला पहिला डोस घेतल्यावर जर तुम्हाला कोरोनाचा आजार झाला तर त्याचं गणित असं आहे की तुम्ही जर कोरोना बाधित झालात तर तुम्ही तुमच्या ज्या दिवशी बाधित झाला तिथपासून 2 महिने किंवा बरं झाल्यानंतर 1.5 महिन्यानंतर तुम्ही लस घ्यायची आहे. तोपर्यंत हा दुसऱ्या डोसची तारीख संपून जाते. एक आता गणित असं आहे की कुठल्याही डोस जर असं एवढं अंतर वाढलं तर कदाचित तुम्हाला हे दोन्ही डोस पुन्हा घ्यावे लागतील. म्हणजे 2 महिन्यानंतर तुम्हाला, आज तुम्ही घेतलात, समजा 1 मार्चला तुम्ही घेतलात आणि तुम्ही आजारी पडलात, तर तुम्हाला 1 मेपर्यंत घ्यायचं नाही आहे, परंतु तुमची तारीख मात्र 1 मेच्या आतच तुम्ही घ्यायला पाहिजे होती. त्यामुळं अशा वेळेला तुम्हाला मे महिन्यानंतर पुन्हा दुसरा डोस घ्यायला लागेल. पण ते फक्त दुसरा डोस घेतला तर त्यांनी पूर्ण प्रतिकारशक्ती येणार नाही, म्हणून तुम्हाला कदाचित पुन्हा पहिला डोस आणि दुसरा डोस पुन्हा घ्यावा लागेल. आपण सर्वांनी, मी माननीय डॉक्टर स्वामी यांचे आभार मानतो. आज ह्या मोहनावती विचारधन संस्थेसाठी, या फेसबुक पेजसाठी आपण मला बोलवलं आणि एक खूप चांगला अनुभव मला मिळाला त्याबद्दल, आणि हे बोललो मी. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर लिहून पाठवा या फेसबुक पेजवर. त्याची उत्तरं मी, योग्य ती उत्तरं आवश्यक असल्यास निश्चित देईन. धन्यवाद.